भाषेमध्ये आपण विचार करतो त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही माझ्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येक मराठी माणसाला मनापासून समाधान व्हावं असं ते काहीतरी व्यक्त होतं. ही मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे. हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे. पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद. अनेक संमेलनांमध्ये याचा पाठपुरावा केला होता. तर या सगळ्या मराठी साहित्यिकांचे आणि मराठी भाषिकांचे मनापासून अभिनंदन करते आणि कौतुक करते. भाषेसह अन्य 4 भाषांना सुद्धा दर्जा दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही आनंद व्यक्त केलेला आहे आणि या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. जगभरातल्या सर्व मराठी बांधव आणि भगिनींचं मनापासून अभिनंदन. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे. हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे. पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो. मित्रांनो, अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. ज्या भाषेमध्ये आपण स्वप्न पाहतो, ज्या भाषेमध्ये आपण वेदना व्यक्त करतो, ज्या भाषेमध्ये आपण विचार करतो त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही माझ्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपण सगळे आपल्या भाषेची पोरं आहोत. लहानपणापासून ज्या भाषेतून आपण जगाकडे बघितलं, ज्या भाषेचा चष्मा लावून आपण जगाकडे बघितलं, ती भाषा आज अभिजात भाषेचा दर्जा जेव्हा मिळवते तेव्हा आपल्याला सगळ्यांना खूप इथे समाधान वाटतं. गेली 27-28 वर्ष मराठी कविता, मराठी गाण्याचा जो आनंद मिळाला तर आज हा आनंद द्विगुणित झालेला आहे. आणि या निमित्ताने ज्या ज्या ज्येष्ठ मंडळींनी आपली मराठी भाषा जपली, वेचली आणि आपल्यापर्यंत पोहोचवली त्या सगळ्यांचे आपण आभार मानायला पाहिजेत. कारण त्या सगळ्यांमुळे मराठी भाषा आपल्या पिढीपर्यंत पोहोचली. तर त्या सगळ्यांना मनापासून वंदन करतो आणि आपल्या भाषेला नमस्कार करतो. ज्यांनी प्रयत्न करून आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवला, सगळ्यांना मनापासून नमस्कार.